ओके. तर आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथातील ब्रह्मसंपत्ती. हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे आणि बुद्धाने ज्या पद्धतीने 31 लोकांची किंवा ब्रह्मांडामध्ये विविध ठिकाणी जीवसृष्टी कशी आहे, कोण कुठं राहतं, स्वर्ग निरय अशा भागांमध्ये त्यांची जी विभागणी केलेली आहे त्याला 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी या अनुषंगाने त्याची चर्चा होत असते. आणि या ब्रह्मांडामधील पहिल्या ध्यानामध्ये असणारे ब्रह्मसंपत्ती आणि बुद्ध यांचा जो संवाद बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जो नोंदविला आहे आणि हा संवाद किंवा सदर प्रकरण जेव्हा आंबेडकरी समुदायातील अनेक मान्यवर जेव्हा ते वाचतात तेव्हा अनेकदा त्यांना असा संभ्रम पडतो की हा ब्रह्मसंपत्ती कोण. काहींचं असं म्हणणं आहे, कारण काय की मी काही मान्यवरांसोबत जेव्हा चर्चा केली तर तेव्हा असं म्हणण्यात त्यांचं असं म्हणतं आहे की ब्रह्मा वगैरे काही नाही आहे, तर हे मनातले विचार आहेत, अशी त्यांनी ब्रह्माची मांडणी केली. तर असो, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. काही लॉजिकली आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी पाली साहित्याच्या आधारे आणि मी जे काही वाचन केलेलं आहे, जो काही मी अभ्यास केलेला आहे पाली साहित्यातून या सर्व देवांचा, त्या अनुषंगाने मी तुमच्याशी आज संवाद साधत आहे. तर बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथातील ब्रह्मसंपत्ती यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर जसं सर्व लोक जाणतात की बाबासाहेबांनी अनेक शतकानंतर पुनश्च एकदा नागपूर येथील दीक्षाभूमीवर एक महान अशी धम्मक्रांती घडवून आणली. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956. या ऐतिहासिक प्रसंगी बाबासाहेबांनी रतन सुत्तातील एक महत्वपूर्ण गाथा ते म्हणालेत आणि ती गाथा म्हणजे यानी ध भूतानी समागतानी भूमानी वा यानी व अंतलिखे सब्बेव भूता सुमना भवंतु अथोच सक्कच्च सुनंतु भासितं. अर्थात इथे जो काही कार्यक्रम चाललेला आहे तो मंगलमय असा आहे. या भूतलावर जमलेले सर्व दृश्य अदृश्य, भूतलावरील किंवा अंतरिक्षातील जे देवदेवता आहेत त्यांनी आनंद व्यक्त करावा आणि जे काही सांगण्यात येत आहे ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं, असं म्हणत बाबासाहेबांनी या रतनसुत्ताच्या गाथेनंतर उपस्थित जनसमुदायाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना हा इतिहासच माहीत नाही आणि बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं बौद्ध धर्मातील देव देवता जे बुद्ध वचनामध्ये आलेलं आहे त्याचा कशा पद्धतीने स्वीकार केला याबाबत फार मोठा संभ्रम दिसून येतो. बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करतो, पठण करतो, तर आपल्याला बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये चतुर्महाराजिका देवता दिसतात, यक्क दिसतात, ब्रह्म दिसतात, अंतरिक्षातील देव दिसतात वगैरे. तर बाबासाहेब संक्षिप्तपणे त्याची मांडणी करतात, परंतु त्याचं आकलन सर्वसामान्यांना होत नाही. याचं कारण की पाली साहित्याचा अभ्यास त्यांच्याकडे नसल्या कारणाने त्यांच्या काही अनेक अडचणी आहेत. त्याच्यामुळे हा गोंधळ आपल्याला आंबेडकरी समुदायामध्ये दिसून येतो. आणि दुसरं महत्वाचं की आपल्याकडे भिक्खू संघ किंवा उपासक संघ हा फारसा प्रशिक्षित नसल्या कारणाने आपल्या मनामध्ये या ब्रह्मसंपत्तीविषयी अनेक संभ्रम आणि वास्तव काय आहे याविषयी जरा दोलायमान अवस्था आहे किंवा मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा प्रश्न आहे.
असं एकंदरीत दिसतं. खरं तर बाबासाहेबांनी धम्मदीक्षेप्रसंगी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये ज्या प्रतिज्ञा आहेत त्या अतिशय स्पष्ट आहेत की मी हिंदू धर्मातील कुठल्याही देव देवता, मग त्या विष्णू असेल, ब्रह्मा असेल, महेश असेल किंवा इतर देवता किंवा त्यांच्या परंपरा प्रथा बाबासाहेबांनी स्पष्टपणे नाकारल्यात आणि हे निर्विवाद सत्यही आहे. आणि नाकारल्या असतानाही बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमधील शेवटची प्रतिज्ञा जी आहे ती प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात शेवटच्या प्रतिज्ञेमध्ये की मी अशी पवित्र प्रतिज्ञा करतो की आजपासून मी बौद्ध धम्माच्या शिकवणी अनुसार आचरण करेल. अतिशय स्पष्टपणे ते सांगतात की मी अशी पवित्र प्रतिज्ञा करतो की आजपासून मी बौद्ध धम्माच्या शिकवणी अनुसार आचरण करेल. म्हणजे बुद्धांनी जे काही सांगितलं, जे सुत्तांमध्ये दिसतं किंवा आपण पाली साहित्यामध्ये जे वाचतो आणि तिथे आपल्याला अनेक संदर्भ असे दिसतात की तिथे देव आहे, यक्ष आहे, ब्रह्मा आहे, मार आहे वगैरे वगैरे. तर बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करेल. म्हणजे बाबासाहेब कुठेही बुद्धांनी सांगितलेल्या देवदेवतांसंदर्भात त्यांनी स्वीकार केलेला आहे असं आपल्याला दिसतं. पाली साहित्यही जेव्हा आपली मंडळी वाचतात, विशेषतः सुत्त पिटकामध्ये किंवा विनय पिटकामध्ये किंवा अभिधम्म पिटकामध्ये किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये देवदेवतांचे अनेक संदर्भ आपल्याला दिसतात. आपण पूजा वंदना म्हणतो, आता मॅडम नुकतंच पूजा वंदना म्हटली, त्याच्यामध्ये अनेकदा त्या ठिकाणी देव आलेच, ब्रह्म आलेत, यक्ष आले, चतुर्महाराजे का देवता आले, समंता चक्क वालेसु असं म्हणत त्यांनी सर्व ब्रह्मांडातील सर्व देवतांना आवाहन केलं, हेही आपण पाहतो. आणि हे सर्व असलं तरीही देव ब्रह्म हे शब्द आलेत तर सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम उत्पन्न होताना आपल्याला दिसतात. आता खरं तर आपण बुद्धवंदना म्हणत असताना आपण म्हणतो की सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध हे देव देवतांचे गुरु आहेत, सत्ता आहेत, मार्गदर्शक आहेत असं आपण वंदनेत म्हणतो. परंतु हे देव कोण? तर आपल्या समोर अनेक यक्ष प्रश्न उभे राहतात. आपण म्हणतो आकाशठ्ठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुण्यंतं अनुमोदित्वा वगैरे वगैरे. थोडक्यात काय तर आकाशातील आणि भूमीवरील महाप्रतापी देवता नाग या पुण्याचं अनुमोदन करो. जेव्हा आपण एखादं पुण्य कर्म करतो तर आपण पुण्य वितरण करत असतो आणि पुण्य वितरण करत असताना आपण या गाथा बोलत असतो. तरी सुद्धा हे असं कसं, असं असू शकत नाही. आणि हा संभ्रम दूर करण्याकरिता आज मी जो विषय घेतलाय बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, हा ग्रंथामध्ये किंवा या ग्रंथामध्ये जे ब्रह्मसंपत्तीचं जे प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि हे प्रकरण लिहित असताना बाबासाहेबांनी पाली साहित्याचा कसा आधार घेऊन ते लिहिलेलं आहे हे स्पष्ट करीत हा ब्रह्मसंपत्ती कोण या संदर्भात आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मी स्लाइड बदलतो. आणि आपण हे सुद्धा पाहूया की या प्रकरणामध्ये तुमच्या घरी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ असेल, तुम्ही तो उघडून आता पाहू शकता.
की मी जे काही तुमच्या पुढे मांडणार आहे त्याची वास्तविकता, त्याची सत्यता तुम्हाला स्वतःच कळून येईल. आणि बाबासाहेब ज्या पद्धतीने ब्रह्मसंपत्तीची मांडणी करतात, ती मांडणी कशी करतात आणि त्याच्यातून आपलं कन्फ्युजन कसं होतं आणि ते कन्फ्युजन दूर कसं करता येईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्याचा जो धम्मग्रंथ लिहिला त्याच्या द्वितीय खंड भाग 1 मध्ये भगवान बुद्ध आणि त्याचा विषाद योग या शीर्षकाखाली क्रमांक 1 वर धम्मोपदेश करावा की करू नये या प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांनी आपले चित्त मनुष्य समाजास धम्मोपदेश देण्याऐवजी निष्क्रियतेकडे वळवले. तेव्हा चिंताग्रस्त ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोक सोडून बुद्धांकडे आला. आता हा ब्रह्मलोक सोडून ब्रह्मसंपत्ती बुद्धांकडे आला बाबासाहेब स्पष्टपणे लिहितात. मग हे ब्रह्मलोक कोण आणि ब्रह्मलोक सोडून बुद्धांकडे हा ब्रह्मसंपत्ती कसा येतो? आणि हे बरं झालं की बाबासाहेबांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामुळं अनेकांची बोलती बंद झालेली आहे किंवा त्यांना असं म्हणता येत नाही की बाबासाहेबांनी हे खोटं लिहिलंय. की ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोक सोडून बुद्धांपुढे आला आणि तोही चिंताग्रस्त होऊन बुद्धाकडे येऊन बुद्धांनी धम्मोपदेश करावा अशी विनंती तो करतो. ब्रह्मसंपत्तीच्या विनंतीमुळेच बुद्ध धम्मोपदेश करण्याचे मान्य करतात आणि ब्रह्मसंपत्तीच्या विनंतीमुळेच बुद्ध धम्मोपदेश देण्याचे मान्य करतात. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणास ब्रह्मलोक आणि ब्रह्मसंपत्तीची ओळख करून देताना दिसतात. तेव्हा स्वाभाविकपणे इथे उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात. जसं की बुद्ध आणि ब्रह्मसंपत्ती यांचा काय संबंध आहे? त्या देवतांचा आणि बुद्धांचा काय संबंध आहे? कोण आहे हा ब्रह्मसंपत्ती? कुठे आहे ब्रह्मलोक? ब्रह्मसंपत्तीने विनंती केली नसती तर बुद्धाने धम्मोपदेश दिला नसता काय? मग बुद्धाने ज्ञान प्राप्त केलं, मग त्याचं काय प्रयोजन होतं? कशासाठी ज्ञान प्राप्त केलं? आणि असाही प्रश्न उपस्थित होतो की ब्रह्मसंपत्तीची विनंती ही एक औपचारिकता होती काय? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. आणि तुमच्या मनात असे प्रश्न आहेत की नाही हे तुम्ही मला सांगा. भानसे मॅडम, लाडे मॅडम, तुमच्या मनात हे प्रश्न आहेत की नाही? हो सर, आहे सर. आणि मग ब्रह्मसंपत्ती आहे का याच्यावर तरी विश्वास आहे काय? बिलकुल आहे सर. बरं, एनिवे, तर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. हो सर. एखादी गोष्ट माहीत नसली की फार मोठा गोंधळ होतो. आता जसे मी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं आता मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. की जसं या प्रकरणामध्ये बाबासाहेब असं लिहितात की ब्रह्मसंपत्ती आला, त्यांनी बुद्धांना विनंती केली, त्याच्यानंतर बुद्धांनी धम्मोपदेश द्यायचा विचार केला. मग असं जर असेल तर मग बुद्धांनी बुद्धत्व प्राप्ती करण्याचं काय प्रयोजन होतं? कारण काय की पाली साहित्यामध्ये जेव्हा आपण जातक कथा पाहतो, जातक निदान कथा पाहतो किंवा बुद्धवंशामध्ये सुमेध पथना कथा आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला माहिती होते की सुमेध बोधिसत्वाने दीपंकर बुद्धांपुढे किंवा त्यांची जेव्हा भेट झाली तर त्यांनी असा संकल्प केला होता, कोणी सुमेध ब्राह्मणाने, की मला दीपंकर बुद्धाप्रमाणे सम्यक संबुद्ध व्हायचं आहे. जेव्हा की ते दीपंकर बुद्धाच्या समोर तात्काळ अरहंत होऊ शकले असते, परंतु त्यांना अरहत व्हायचं नव्हतं
तर त्यांना सम्यक संबुद्ध व्हायचं होतं दीपंकर बुद्धांप्रमाणे. आणि तेव्हा ते असा संकल्प करतात की इच्छमानो अहं अज्जं किलेस झापये मम. अर्थात आज मी ठरवले तर सर्व क्लेशांचा नाश करून मी अर्हत्व पद प्राप्त करू शकतो, परंतु मला दीपंकर बुद्धांप्रमाणे सम्यक संबुद्ध व्हायचे आहे. संसार सोत छिंदित्वा विध्वंसेत्वा तयो भवे धम्मानाव समारुह्य संतारेस सदेवक. याचा अर्थ असा आहे की हे संसार चक्र मोडून तिन्ही भवांना नष्ट करून धम्माच्या नौकेवर आरूढ होऊन देवतांसहित जास्तीत जास्त जनतेला भवसागर पार घेऊन जाईल. भवसागर पार घेऊन जाईल म्हणजे त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार करून देईल, हाच त्यांचा मूळ हेतू होता. आणि हे सुद्धा स्पष्ट होते की बुद्धां म्हणजे त्यावेळेस सुमेध ब्राह्मणांनी जो संकल्प केला होता तो बुद्धत्व प्राप्तीसाठी होता, जनकल्याण साधण्यासाठी होता, हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यासाठी त्यांनी 4 असंख्येय 1,00,000 कल्प या कालावधीमध्ये अनेक जन्म ग्रहण केलेत, 30 पारमिता पूर्ण केल्यात. 10 पारमिता तुम्हाला माहित आहेत सर्वसामान्यांसाठी. त्याच्यानंतर उपपारमिता आणि परमार्थ पारमिता अशा 30 पारमिता ते पूर्ण करतात आणि तुषित देवलोकांमध्ये थांबतात. आता बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्येही सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा बाबासाहेब मांडतात. आणि आपण तिथे पाहतो की सुमेध बोधिसत्व महामायेपुढे उभे राहतात, प्रदक्षिणा घालतात आणि तिला विचारणा करतात की मला शेवटचा जन्म या पृथ्वी तलावर घ्यायचा आहे, काय तू माझी माता होशील काय? आणि महामाया अत्यंत आनंदाने उत्तर देते, होय. आणि आपण नंतरच्या कालावधीमध्ये पाहतो की महामायेच्या पोटीच सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो. तर तुषित देवलोकांमधून महामायेच्या कुक्षित बोधिसत्व जन्म घेतात आणि 10 महिने मातेच्या कुक्षित राहिल्यानंतर लुंबिनी वनामध्ये ते जन्म ग्रहण करतात. त्यांचा जन्म होतो आणि जन्म झाल्यावर ते घोषणा करतात, अग्गो हमस्मी लोकस्सा, म्हणजे संसारामध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपण पाहतो की नंतरच्या कालावधीमध्ये बोधिसत्व गृहत्याग करतात, 6 वर्ष कठीण तपश्चर्या करतात, सुजाताची खीर ग्रहण करतात, माराचं आक्रमण परतवून लावतात आणि बुद्धत्वाची प्राप्ती बोधिवृक्षाखाली ते करून घेतात, सम्यक संबुद्ध होतात. आता सम्यक संबुद्धाची एक विशेषता असते की सम्यक संबुद्धाकडे ते बल असतात की ते जनकल्याण साधतात, धम्मोपदेश करतात, लोकांना सन्मार्गावर स्थापित करतात. आणि हे सम्यक संबुद्धाचंच कार्य असतं. प्रत्येक बुद्ध म्हणजे प्रत्येक बुद्ध करत नाहीत. सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग असं असताना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, 4 असंख्येय 1,00,000 कल्पभर पारमितांचा डोंगर पूर्ण केला, तो जनकल्याण साधण्यासाठी. आणि मग असं असताना बुद्धाने धम्मोपदेश करू नये किंवा बुद्धाने धम्मोपदेश न करता आपले चित्त निष्क्रियतेकडे वळवले. आता आपण या चित्रामध्ये पाहतो की त्यांनी जो सम्यक संकल्प केला होता की मला सम्यक संबुद्धच व्हायचं आहे. आणि हे चित्र आणि हा रेफरन्स मी यासाठी स्पेशली कोट केलाय की कशा पद्धतीनं बुद्धत्व प्राप्तीसाठी सुमेध बोधिसत्व हे कशा पद्धतीचं संकल्प करतात आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी 4 असंख्य 1,00,000 कल्प इतका मोठा कालावधी घालवतात आणि बुद्धत्व प्राप्त करतात.
शेवटच्या क्षणी. मग असं असताना आपण कसं काय म्हणू शकतो, किंवा जी मांडणी बाबासाहेब करतात की बुद्धांनी धम्मोपदेश न करता आपले चित्त निष्क्रियतेकडे वळवले होते, याच्यावर आपण प्रश्नचिन्ह लावतो आणि बाबासाहेबांनी प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये ते लिहितात की जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाही, तर त्यांना तो एक प्रकारे त्रासच होऊन बसेल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. अशा प्रकारे विचार करीत असताना भगवान बुद्धांनी आपले मन त्यांच्या तत्वज्ञानाची शिकवण न देता निष्क्रियतेकडे वळवले. आता बाबासाहेब बुद्धांनी त्याचा धम्म या ग्रंथामध्ये अशा पद्धतीने मांडणी करतात आणि ही जी मांडणी बाबासाहेब करतात किंवा अशा पद्धतीचं लेखन बाबासाहेब करत असताना पाली साहित्यात सुद्धा म्हणजे निदान कथेमध्ये सुद्धा सारखे संदर्भ आपल्याला सापडतात. मग ते निदान कथामध्ये सापडतात, विनयपीठकामध्ये सापडतात, बुद्धवंश पाली या ग्रंथामध्ये सापडतात की बाबासाहेब जे काही लेखन करतायत त्याला तो एक आधार आहे आणि बुद्धांनी आपलं चित्त निष्क्रियतेकडे वळवले होते असंही आपल्याला दिसतं. तेव्हा पुन्हा आपल्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की ब्रह्मसंपत्तीने विनंती केली नसती तर मग बुद्धांनी धम्मोपदेश दिला नसता काय? तर बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं नमूद करतात की बुद्धांच्या मनात काय चाललेलं आहे हे ब्रह्मसंपत्तीने जाणले आणि ते पुढे असं लिहितात की चिंताग्रस्त ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोक सोडून आला, बुद्धांपुढे उभा राहिला आणि आपलं उत्तरीय वस्त्र खांद्यावर सावरून नम्रतेनं हात जोडून म्हणाला, आपण सिद्धार्थ गौतम नाहीत तर भगवान गौतम बुद्ध आहात, सम्यक संबुद्ध आहात. मी स्लाइड दाखवतो. आणि हेच बाबासाहेबांच्या ग्रंथातील जे कोटेशन आहेत ते कोटेशन तुम्हाला दिसत आहेत ना? हो सर, हो सर. तर हे कोटेशन बाबासाहेबांचे मी येलोनी हायलाइट केलेले आहेत, येलो पिवळ्या रंगाने, आणि तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे. तर यामध्ये काही दुमत नाही. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम आपण आता नाहीत, आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे काय नाकारू शकता, असं म्हणून पुढे ब्रह्मसंपत्ती बुद्धांकडे तो आलेला आहे. आपलं चीवर उत्तरीय वस्त्रत्वाने एका बाजूला धारण केलेलं आहे आणि तो बुद्धांपुढे हात जोडून बसलेला आहे आणि तो म्हणतोय की आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात, सम्यक संबुद्ध आहात, आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे काय नाकारू शकता. आणि तो पुढे असं म्हणतो की भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत. आणि ब्रह्मसंपत्ती बुद्धाने विनंती करतो, नसती वतभो लोको विनसती वतभो लोको, या लोकाचा नाश होईल, विनाश होईल. म्हणते भगवान तुम्ही सद्धम्माचा उपदेश करा. अशा पद्धतीची विनंती करताना आपल्याला हा ब्रह्मसंपत्ती दिसतो. आणि हे सर्व संदर्भ जे बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथात मांडलेत ते संदर्भ आपल्याला पाली साहित्यामध्ये दिसून येतात. आता बुद्धत्वाची प्राप्ती म्हणजे काय, तर या चराचर सृष्टीमधील
दशसहस्र ब्रह्मांडामधील जे ज्ञान आहे ते बुद्धांना आहे. आणि बुद्धांनी धम्मोपदेश न करण्याचे आणि आपलं चित्त निष्क्रियतेकडे वळवणं याचा अर्थ खरोखरच धम्म उपदेश न करण्याचा होता काय, किंवा बुद्ध धम्मोपदेश करण्यास इच्छुक नव्हते असं म्हणणं सुद्धा बुद्धांवर दोषारोपण करण्यासारखंच आहे. कारण काय की धम्म परंपरेचा वारसा जेव्हा आपण पाहतो तर आपलं असं लक्षात येतं की पूर्वीचे जे बुद्ध आहेत पूर्वीचे बुद्ध म्हणजे आपण 28 बुद्धांच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती आहे, आणि येणारे मैत्रेय बुद्ध असतील आपल्याला थोडक्यात माहिती आहे. आपण 28 बुद्धांची पूजा सुद्धा करतो आणि धम्म परंपरेचा इतिहास आणि वारसाही असा सांगतो की पूर्वीच्या सर्वच बुद्धांना ब्रह्मसंपत्ती किंवा ब्रह्माने येऊन विनंती केलेली आहे, आणि विनंती केल्यावरच बुद्ध धम्मोपदेश करत असतात. कारण काय की बुद्ध हे अनुत्तरो सत्ता आहेत. हा बोला प्रीती मॅडम. प्रीती बागडे, तुम्हाला काही प्रश्न आहे? तर आपण असं पाहत होतो की यापूर्वी जे काही बुद्ध होऊन गेले त्या सर्वच बुद्धांना ब्रह्माने किंवा ब्रह्मसंपत्तीने येऊन त्यांना विनंती केली आणि त्यानंतरच बुद्ध धम्मोपदेश करतात. ही बुद्धपूर्व परंपरा राहिलेली आहे किंवा ही बुद्धिस्ट ट्रेडिशन आहे. आणि बुद्ध हे अनुत्तर सत्ता आहे, त्यांच्यासारखा सर्वोत्तम गुरु नाही. आणि बुद्धांनी जाणीवपूर्वक आपलं चित्त निष्क्रियतेकडे वळवलं होतं. ते यासाठीच कारण ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना धम्मोपदेश करायचा होता. परंतु पूर्व परंपरा अशी आहे की जोपर्यंत बुद्धांना विनंती करण्यात येत नाही तोपर्यंत बुद्ध आपलं धम्मोपदेश देत नाही. आणि जसं मी म्हणालो की बुद्ध सत्ता देव मनुष्यानं, बुद्ध देवांचे गुरु आहेत, शास्त्र आहेत, मार्गदर्शक आहेत. बुद्धांना माहित आहे कुणाला कसं शिकवायचं, कुठल्या वेळेस काय करायचं. आणि बुद्धांनी जाणीवपूर्वक त्यांनी आपलं चित्त निष्क्रियतेकडे वळवलं. त्यांना हे माहित होतं की जर मी असं निष्क्रियतेकडे माझं चित्त वळवलं तर ब्रह्मसंपत्ती येऊन मला विनंती करेल, हे त्यांना माहित होतं. आणि म्हणूनच बुद्धाने आपलं चित्त निष्क्रियतेकडे वळवलं होतं. परंतु सर्वच बुद्ध हे धम्मोपदेश करतात, धम्मचक्र प्रवर्तित करतात, हे आपण लक्षात घ्या. आणि या संबंधानं बुद्ध घोष असंही म्हणतात, ते अठ्ठकथेमध्ये असं लिहितात की बुद्ध धम्मोपदेश करण्यास अनिच्छुक होते असं नव्हे, तर ब्रह्मसंपत्तीने बुद्धांना विनंती करावी अशी बुद्धांचीच इच्छा होती. याचं कारण म्हणजे बुद्ध कालावधीमध्ये लोक ब्रह्माला मानायचे, त्याचं पूजन व्हायचं, सर्वसामान्य लोक करायचे. आणि बुद्धांची अशी इच्छा होती की जेव्हा लोकांना हे समजेल की ब्रह्मदेव स्वतः बुद्धांकडे आपली शिकवण देण्याची विनंती करतो, तेव्हा लोक माझ्याकडे अधिक लक्ष देतील. म्हणजे बुद्धांची योजना होती. आपण पाहतो की एकीकडे इतर संप्रदाय ब्रह्माची पूजा करत होता. आणि तो ब्रह्माची पूजा करत असताना लोकांना हे जेव्हा कळलं की ज्या ब्रह्माची आपण पूजा करतो तो ब्रह्मा तर बुद्धांकडे जाऊन विनंती करतो आणि त्यांना म्हणतो की धम्मोपदेश द्या, म्हणजे ब्रह्मापेक्षा बुद्ध श्रेष्ठ आहेत असा त्याचा एक दुसरा अर्थ आहे. आणि या सर्व संदर्भांवरून आपल्याला हे स्पष्ट होते की बुद्धांचीच ही योजना होती की बुद्धाने आपले चित्त जाणीवपूर्वक निष्क्रियतेकडे वळवलं होतं. आणि शेवटी आपण असंच म्हणू शकतो की बुद्ध हे सत्ता देव मनुष्यानं आहेत, अनुत्तरो सत्ता आहेत. कुणाला कसं शिकवावं, कुणाला काय सांगावं, किंवा एखादी घटना एखादं कार्य करून घ्यायचं असेल तर ते कसं करायचं हे बुद्धांना अतिशय सुंदरतेनं माहित आहे.
आता बुद्ध आणि ब्रह्मसंपत्ती यांचं काय बरं संबंध आहे? कोण आहे तो? कुठे राहतो? असेही प्रश्न आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये निश्चित उत्पन्न होतात. कारण काय की बाबासाहेबांना सांगितलं, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. त्यांना सर्वांना बुद्ध धर्मातील देव ब्रह्मा हे हिंदू धर्मासारखेच वाटतात. त्यांच्यामध्ये विशेषता आहे किंवा वेगळेपण आहे हे त्यांना माहीतच नाही, आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. तर आपण पाहतो की पाली साहित्यामध्ये असे अनेक संदर्भ दिसतात की ब्रह्मसंपत्ती हा बुद्धांचा संदेशवाहक म्हणून कार्य करताना दिसतो. संदेशवाहक म्हणजे काय? की माहिती देणारा. संघामध्ये एखादी घटना घडली तर त्याची माहिती तो बुद्धांना येऊन देतो. जसं उदाहरणार्थ, जेव्हा देवदत्ताचा सत्कार नष्ट झाला किंवा कोकालिक भिक्षूंचा जन्म नरकामध्ये झाला, तर तो बुद्धाने येऊन सांगत असायचा की अशी अशी घटना घडली. बुद्धांना ते माहित होतं असायचं, परंतु तरीही ब्रह्मसंपत्ती बुद्धांचा संदेशवाहक म्हणून कार्य करताना आपल्याला दिसतो. आणखी काय? तर ब्रह्मसंपत्ती हा कोण आहे? तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अगोदर जे कश्यप बुद्ध होते, त्या कश्यप बुद्धांच्या कालावधीमध्ये सहाका नावाचा हा एक भिक्षू म्हणून त्यावेळेस तो बुद्धांच्या सानिध्यामध्ये होता. आणि काय झालं मग? पहिल्या ध्यानाच्या प्राप्तीमुळं मृत्यूनंतर त्याचा जन्म ब्रह्मलोकामध्ये झाला. पहिलं ध्यानाची प्राप्ती झाली की ब्रह्मलोकामध्ये जन्म होतो. वितक्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे ध्यानाचे जे टप्पे आहेत ते पार केलेत विपස්සना ध्यान भावना करून, तर मृत्यूनंतर ब्रह्मलोकामध्ये जन्म होतो. हे अतिशय स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा जो जन्म मृत्यूनंतर झाला तो ब्रह्मलोकामध्ये झालेला आहे, आणि तिथे तो सर्वात ज्येष्ठ ब्रह्मा होता, म्हणून त्याला लोक ब्रह्मसंपत्ती या नावाने ओळखायचे. आणि तोच ब्रह्मसंपत्ती बुद्धांना विनंती करायला येतो. आता तो इतके दिवस जगला कसा, असाही प्रश्न तुमच्या मनात येईल. तर ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माचं जे आयुर्मान आहे ते शतपटीनं खूप मोठं आहे मनुष्य लोकांपेक्षा. आता पहिल्या ध्यानामध्ये आहे, तर पहिल्या ध्यानामध्ये त्यांचं आयुर्मान 1,00,000 असंख्येय कल्प असतं, आणि त्याच्या वरच्या ब्रह्मांचं त्यांच्यापेक्षाही जास्त असतं. तर अनेकांना असा प्रश्न पडतो की ब्रह्मलोक आहे काय, आणि खरोखर असेल तर किती दूर आहे मनुष्य लोकांपासून? तर ब्रह्मलोक किती दूर अंतरावर आहे? तर याविषयी आपल्याला तुमच्या माहितीत असलेले जे ग्रंथ आहेत त्याच्यापैकी एक ग्रंथ प्रश्न, या मिलिंद प्रश्नामध्ये थेर नागसेन हे मिलिंद राज्याला उत्तर देताना म्हणतात, त्यांनी तो प्रश्न विचारला होता की ब्रह्मलोक किती दूर आहे. तर थेर नागसेन उत्तर देतात आणि ते म्हणतात, समजा आपल्या राजवाडा एवढा एक मोठा विशाल दगड ब्रह्मलोकातून सोडला तर दिवस रात्र 48 योजनाच्या वेगाने तो खाली येत पृथ्वीवर पोहोचण्यास त्याला 4 महिने लागतील. इतक्या दूर अंतरावर ब्रह्मलोक आहे. आता हे सगळे संदर्भ तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष की ब्रह्मलोक कुठे आहे. बुद्ध स्वतः ब्रह्मलोकामध्ये जायचे. ब्रह्माला जेव्हा मिथ्या दृष्टी उत्पन्न झाली तर त्याची मिथ्या दृष्टी त्यांची दूर करायची होती, त्याचं अज्ञान दूर करायचं होतं. बुद्ध पटकन तिथं जात असत, कारण बुद्धांकडे ते बल होती, आणि त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ते काही कठीण नव्हतं, असंही आपल्याला दिसतं. हा, तर
हा तुम्हाला ब्रह्मसंपत्ती दिसतो आणि तो ब्रह्मलोकातून येतो आणि त्याचं आयुर्मान किती असतं हे मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याचा जन्म कुठे झाला, का झाला, त्याचा पूर्व इतिहास मी तुम्हाला सांगितलं की तो कशा पद्धतीने तो ब्रह्मलोकामध्ये जन्मला. आणि आता आपण पुढे पाहूया की ब्रह्मसंपत्तीची ही जी विनंती होती ती औपचारिकता होती काय. तर बुद्ध वंशातील संदर्भ किंवा इतर संदर्भावरून हे अतिशय स्पष्ट होते की ही एक औपचारिकता असते. शिष्याने गुरूंना विनंती करावी आणि ती विनंती केल्यानंतर गुरुने धम्मोपदेश द्यावा, ही एक बौद्ध परंपरा आहे. आपल्याकडेही जेव्हा भिक्खू येतात किंवा संघ येतो तर आपण उपासक म्हणूनही संघाला विनंती करतो, भिक्खूंना विनंती करतो की म्हणते किंवा संघ आम्हास क्षमा करो, आमचे काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करो आणि आम्हाला त्रिशरण पंचशीलाचं उपदेश करावा किंवा आम्हाला त्रिशरण पंचशील द्यावं, धम्मोपदेश द्यावा, अशी आपण विनंती करत असतो. कारण काय की ही एक ट्रॅडिशन आहे, ही बौद्ध परंपरा आहे आणि बौद्ध परंपरेमध्ये विनंती केल्याशिवाय धम्मोपदेश देत नाहीत. आणि बुद्ध हे तर सर्वोत्तम गुरु आहेत, शास्ता आहेत. ते विनंती केल्याशिवाय धम्मोपदेशाला सुरुवात करत नाहीत आणि म्हणून ब्रह्मसंपत्ती येतो आणि बुद्धांना विनंती करताना आपल्याला दिसतो. आणि विनंतीनंतर ब्रह्मसंपत्तीच्या विनंतीनंतर बुद्ध धम्मचक्र गतिमान करताना आपल्याला दिसतात आणि गतिमान झाल्यानंतर सतत 45 वर्ष ते धम्मोपदेश करत राहतात. महापरिनिब्बाण होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्ध धम्मोपदेश करताना आपल्याला दिसतात. आता बुद्धान त्याच्या या धम्मग्रंथामध्ये ब्रह्मसंपत्तीचा जो उल्लेख आहे तो उल्लेख आपल्याला अप्रत्यक्षरित्या बाबासाहेब आपल्याला काय कशासाठी सांगतात, तर बाबासाहेब आपल्याला ब्रह्मसंपत्तीची ओळख करून देतात, धम्म संस्कृतीची ओळख करून देतात. त्यासोबतच पाली साहित्यामध्ये जे देव देवता, देव ब्रह्म दिसतात किंवा धम्म परंपरा जी आहेत, जी संस्कृती आहे, त्याची माहिती देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. तुमचे काही प्रश्न असतील आपण नंतर घेऊया. थोडक्यात काय, तर बाबासाहेब एकीकडे हिंदूंच्या देवदेवतांना नकार देत बौद्ध धर्मातील देव ब्रह्म याची ओळख आपल्याला करून देताना दिसतात. बुद्ध धर्मामध्ये जे देव आहेत, ब्रह्म आहेत, त्याचे वास्तव बुद्धांनी अतिशय सुंदरतेने मांडलेलं आहे. हे वास्तव बुद्धांनी कल्पनेनं मांडलेलं नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष अनुभूतीने ते जाणलेलं आहे. आणि त्या अनुभूतीच्या आधाराने बुद्धांनी ही सर्व ब्रह्मांडाची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी ती मांडणी कशी केलेली आहे हे माहीत करून घेण्यासाठी आणि धम्माचं सर्वोच्च स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आपण पाली साहित्याचं अध्ययन प्रत्येकानेच केलं पाहिजे. आणि पाली साहित्याच्या अध्ययनानेच आपण भारताच्या सत्य संस्कृतीला जाणू शकतो आणि बुद्धाचा धम्म यथायोग्यपणे समजून घेण्यास आपल्याला पाली साहित्याची अतिशय मदत होते असं आपल्याला दिसतं. आणि बाबासाहेब बुद्धान त्याच्या या धम्मग्रंथामध्ये प्रश्न उपस्थित करतात आणि अशी विचारणा करतात की मी हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत लोकांनी याच्यावर चर्चा घडवून आणावी असा बाबासाहेबांचा हेतू आहे. आणि चर्चा तेव्हाच घडवून आणता येईल की जेव्हा आपण पाली साहित्याचं किंवा बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण वाचन करू, आणि तेव्हाच आपण बाबासाहेबांच्या बुद्धमय भारताच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करू शकतो. जेव्हा आपले संभ्रम दूर होतील, आपल्याला बौद्ध संस्कृती कळेल,
आणि आपल्याला मिळालेला जो धम्माचा वारसा आहे, तो वारसा म्हणजे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चैत्य आहेत, विहार आहेत, स्तूप आहेत, लेणी आहेत, अप्रतिम सौंदर्यानं नटलेलं स्थापत्य शिल्प आपल्याला दिसतं, लेणी दिसतात. ही आपली सांस्कृतिक संपदा आहे आणि त्याचं वारसदार कसं होणार तुम्ही? जर तुम्हाला बौद्ध धम्म, त्यातील मूलभूत संकल्पना, बौद्ध संस्कृतीची जर आपल्याला ओळख नसेल, तर हा आपल्यासाठी एक मोठा अनर्थ ठरेल, अडथळा ठरेल. तेव्हा आपण सर्व असा प्रयत्न करूया की आपण बुद्धांच्या भाषेतच, पाली भाषेतील जे ज्ञान बुद्धांनी प्रकाशित केलेलं आहे, त्या दिशेनं ते शिकण्याचं, ते आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करूया. पाली विभागामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे 10वी 12वी तुम्ही असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट करता येईल, डिप्लोमा करता येईल, प्राथमिक अभ्यास तुम्हाला करता येईल. तिथे बौद्ध संस्कृती तुम्हाला शिकता येईल, बौद्ध कला शिकता येईल, साहित्याची तुम्हाला ओळख करून देता येईल. अनेक अभ्यासक्रम आहेत. तुम्ही जर लेणी बघायला जाता तर तिथे लेणी बघायला गेल्यानंतर तिथले शिलालेख कसे वाचायचे, त्यासाठी ब्रह्मी वर्कशॉप तुम्हाला आम्ही त्याची ओळख करून देतो. एखादं शिल्प कसं ओळखायचं, कसं ते समजून घ्यायचं, त्यासाठी वेळोवेळी आपण त्या लेणी पाहायला जात असतो. आणि वेगवेगळ्या अंगाने बौद्ध धम्माचा अभ्यास किंवा संशोधन कार्य पाली विभागात होत असतं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजनातूनही बौद्ध संस्कृतीची ओळख करून देण्यात येते. तर तेव्हा माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की बाबासाहेबांनी जो धम्म आपणास दिला किंवा धम्माच्या प्रवाहात आपल्याला आणून सोडलं, तेव्हा आपण त्या धम्माचे खऱ्या अर्थाने आपण अनुयायी होऊया, पाली भाषा शिकूया आणि स्वतःसह इतरांचंही कल्याण साधण्याचा आपण प्रयत्न करूया, असा संकल्प आपण सर्वांनी करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुमची रजा घेतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर आपण आता चर्चा करूया. साधू साधू साधू. थँक्यू. सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता, पण तत्पूर्वी हे जे आपल्याला धम्माचं ज्ञान आहे ते पुन्हा आपल्याला अजून आपल्यामध्ये डेव्हलप व्हावं, आपल्याला अजून समजावं, तर आपल्या इथेच कल्याणला पाली डिपार्टमेंट ओपन झाले, कॉलेज ओपन झाले. सरांनी सांगितल्याप्रमाणे 10वी पासून आपण करू शकतो. तर सगळ्यांनी स्वतःही शिकण्याचा, ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करायचा आणि इतरांनाही या धम्मामध्ये येऊन मार्गदर्शन करावं, ऍड होण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी. हे खूप महान कार्य आहे, लोकांना धम्मामध्ये जुळवणं. कुणाचे प्रश्न असेल तर विचारू शकता. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्याने स्पीकर ऑन करावा आपला. अस्मिता, तुझा हात ओपन आहे, वरती आहे, तुला प्रश्न विचारायचा आहे. अस्मिता गजबी, तुझा प्रश्न आहे बेटा? कोणाला काही प्रश्न? तुम्ही मेसेज टाकून प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मेसेज टाका. हा, बोला मॅम. सर, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सर, प्रश्न तसा नाही आहे, कारण जे काही सांगितलं ते बरेच काही क्लिअर केलंय तुम्ही सर. पण तिथे मला एक विचारायचं होतं